एकजुटीचा कामगार एकजुटीचा कोण म्हणतो देणार नाही, कोण म्हणतो देणार नाही, कोण म्हणतो देणार नाही, कामगार एकजुटीचा कामगार एकजुटीचा दे ना घोषणा दे ना। अमर रे अमर रे साहेब, अमर रे अमर रे अमर रे साहेब, अमर रे अमर रे कामगार एकजुटीचा कामगार एकजुटीचा अरे कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार। अरे मागत नाही कुणाच्या बापाचं, मागतोय माझ्या हक्काचं। यार आपलं हसू करून घेऊ नका यार, 4 वेळेला भारतीय बोलत शाळेमध्ये काय सांगावं लागतं एकत्र या म्हणून। कोणीतरी थोडा वेळ काढून येते आपल्यासाठी, तुम्हाला आपल्या मागण्या वरती पाठवायच्या नसतील तर सांगा, गाड्या काढून चला बाहेर जाऊया आपण। हा सकाळपासून कशाला मागण्या 3 वाजल्यापासून 11 वाजायला आले यार, काय महत्व नाही मग या ठिकाणी आंदोलन करतात। नमस्कार, मी समीर भोसले। प्रथमतः मी ठाणेकरांची माफी मागतो की आपली आज गैरसोय होत आहे। किंबहुना आम्ही 2016-17 पासून इथं चालक वाहक म्हणून काम करत आहोत। 14,000 ते 20,000पर्यंत पगाराची वाढ झालेली आहे। वाढत्या महागाईमध्ये घर चालत नाही। शासनाकडे किंवा कॉन्ट्रॅक्टदारकडे आम्ही वेळोवेळी पगार वाढीसाठी आम्ही मागण्या करत आहोत, परंतु कॉन्ट्रॅक्टदार प्रशासनाचं ऐकत नाही। आत्ताच 14 ऑक्टोबरच्या रोजी GR मध्ये वाढ झालेला आहे। बेसिक वाढ, मूळ वेतनामध्ये वाढ झालेली आहे, परंतु कॉन्ट्रॅक्टदारने आहे त्याच वेतनाच्या जुन्या श्रेणीप्रमाणे त्यांनी पगार दिलेला आहे। कामगारांवरती ही वेळ आलेली आहे, कारण की ठेकेदार स्वतःच्या मागणीवरती ठाम आहे, म्हणून कामगार आज रस्त्यावरती बसलेला आहे। आमच्या मागण्या लेखी स्वरूपात त्यांनी मान्य कराव्यात व आम्हाला लिहून द्यावं, आम्ही दुसऱ्या क्षणाला गाडी काढायला तयार आहोत। ठेकेदार मनमानी कारभाराने कामगारांवरती पैसे पगारातून कटिंग करण्याच्या स्वरूपात जे काही प्रकार करत आहे, फेरी उडल्याबद्दल किंवा एखादी फेरी शॉर्ट रूट झाली, लॉंग रूटला गेला नाही, टायमाअभावी ती गाडी डेपोला येते, 3-3 हजार 5-5 रुपये कटिंग केलेले आहेत, वार्षिक वाढ नाही जशी मुळात भेटली पाहिजे 1,000-2,000, 20,000 कुठल्याही सर्वसामान्य माणसाचं घर चालणार नाही। मी परत एकदा सांगतो, आम्ही कुठल्याही प्रवाशांना वेठीस धरण्याचा प्रयत्न करत नाही आहोत। कॉन्ट्रॅक्टदारने यावं व कामगारांना त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मान्य कराव्या, कागदावर लिहून द्यावं, आम्ही कामावर जायला तयार आहोत। 20,000 घर कोणाचंही चालत नाही, कोणी चालवून दाखवावं। कुठलाही नवीन कामगार तुम्ही घेऊन या इथे, चालक असेल वाहक असेल, तो या महागाईत जगूच शकत नाही, टिकूच शकत नाही। 80% कामगार भाड्याने राहतो। 5-6 हजार रूम भाडं भरलं तर त्याला पगाराचे राहतील किती पैसे, तो काय घर चालवेल, तो काय कुटुंबाचं पालनपोषण करेल, काय दवाखाना करेल, काय मुलांना शिकवेल। तो आमची कळकळीची विनंती आहे महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांना की आपण या ठेकेदारांना सांगून किंवा शासनाच्या GR मध्ये बदली करून कंत्राटी चालक वाहकांना जो पगार दिला जातो, बेसिक दिला आहे आता त्यांनी 18,000 रुपये आणि DA दिला 29 रुपये, हा कुठल्या नियमात बसतो आपणही बघावं। आम्हाला आश्वासन देऊ नये, आता कॉन्ट्रॅक्टदारने रायटिंगमध्ये द्यावं, आम्ही आमचं आंदोलन मागं घेऊ। साधारणपणे किती वाहक चालक आहेत? इथे आनंदनगर घोडबंदरमध्ये 550 वाहक आहेत, 600च्या आसपास कंडक्टर आहेत। आपल्या तशाच दुसरा एक डेपो आपला कोपरीचा आहे, तिथंही 350 चालक आहेत, 200च्या आसपास वाहक आहेत। प्रत्येकाला कामाची गरज आहे, म्हणून 8-9 वर्ष इथे कामगार टिकून आहेत। त्याचा गैरफायदा कॉन्ट्रॅक्टदारने घेऊ नये, त्यांनाही कामाची गरज आहे, आपल्यालाही कामगारांची गरज आहे, ही वस्तू ती लक्षात घ्यावी, एवढीच मागणी आहे। मी हुसेन पठाण ह्या कंपनीमध्ये कार्यरत 2016 पासून आहे। कमीत कमी मला 9 ते 10 वर्ष झाले इथं चालक म्हणून पदावर काम करतो, तरी पण आमचा पगार वाढीव नाही झालेला आहे। त्यात आम्हाला याच्यामध्ये पगारीमध्ये हे करतात, हे करून घेतात। आता कमी कमी आम्हाला पगार पाहिजे होता, 28,000 ते 30,000पर्यंत पगार जायला पाहिजे होता, पण ते आत्तापर्यंत वाढीव केलेली नाही आहे। ह्या महागाईच्या हिशोबाने जे पगार पाहिजे तेवढा पगार आम्हाला देत नाही आहे या कंपनी, त्याच्यामुळे आम्ही हे बेमुदत आंदोलन केलेलं आहे। तर आमच्या ह्या मागण्या जेवढ्या आहेत ते पूर्ण कराव्या ही आमची कंपनीची विनंती आहे। काय सांगा? कमीत कमी 550 कामगार आहेत, चालक 200 वाहक आणि 200 लेडीज।